नमस्ते. या व्हिडिओत आपण विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे कोल्हापूर जिल्ह्यावर आधारित सामान्य ज्ञानाचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत. कोल्हापूर जिल्हा म्हणजेच दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो, कारण येथे श्री महालक्ष्मी मंदिर हे एक प्रमुख शक्तिपीठ आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर कोल्हापूर जिल्हा हा पुणे प्रशासकीय विभागात येतो आणि पश्चिम महाराष्ट्र या भौगोलिक प्रदेशात आढळतो. महाराष्ट्राचे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत: कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूर जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत. यामध्ये आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, बुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यांचा समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7,685 चौरस किलोमीटर म्हणजेच 2,967 चौरस मैल आणि ते राज्याच्या क्षेत्रफळाच्या 2.5% एवढे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. एक आहे कोल्हापूर आणि दुसरा आहे हातकणंगले. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे 10 मतदारसंघ आहेत. यामध्ये चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी व शिरोळ या मतदारसंघांचा समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? तर कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव आहे करवीर. तसेच कोल्हापूर जिल्ह्याला अनेकदा दक्षिण काशी किंवा कलापूर असेही संबोधले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात कोणते प्रमुख जलविद्युत प्रकल्प आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी ते भोगवती नदीवर आहे आणि तिल्लारी हे तिल्लारी नदीवर आहे. हे 2 प्रमुख जलविद्युत प्रकल्प आहेत. खासबाग हे कुस्तीचे मैदान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राजश्री शाहू खासबाग हे कुस्तीचे मैदान कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? तर कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण 3 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. ते आहे सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. तसेच कोल्हापूर जिल्ह्याला कर्नाटक राज्याची सीमासुद्धा लागून आहे. 2011च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण साक्षरता दर आहे 81.51%. यामध्ये पुरुष साक्षरता दर आहे 78.75% आणि महिला साक्षरता दर आहे 66.8%. 2011च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे 977. याचाच अर्थ असा आहे की जिल्ह्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे 977 महिलांचे प्रमाण आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख पीक कोणते आहे? तर कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख पीक ऊस हे आहे. या व्यतिरिक्तच भात हे देखील महत्त्वाचे पीक आहे. याशिवाय ज्वारी, सोयाबीन, भुईमूग आणि विविध फळं व भाजीपालाही पिकवला जातो. कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. पंचगंगा नदी ही कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्यांच्या संगमातून तयार झालेली एक महत्त्वाची नदी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक किल्ला कोणता? तर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ला हा प्रमुख किल्ला आहे. यासोबतच विशाळगड, पावनखिंड यालाच घोडखिंड म्हणूनही ओळखले जाते. गगनगड, रांगणा, मुडागड, शिवगड, भुदरगड, सामानगड, महिपालगड, गंधर्वगड, कलानिधीगड, पारगड हे देखील महत्त्वाचे किल्ले आहेत, ज्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी हे वन्यजीव अभयारण्य आहे, जे पूर्वी दाजीपूर अभयारण्य म्हणूनही ओळखले गेले, जे गव्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातील पहिले अधिकृत वन्यजीव अभयारण्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेसाठी पन्हाळा हे प्रमुख ठिकाण आहे, जे ऐतिहासिक किल्ला आणि निसर्गरम्य वातावरणासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोणता दूध उत्पादन प्रकल्प आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ हा महत्त्वाचा व सर्वात मोठा असा प्रसिद्ध दूध उत्पादन प्रकल्प आहे, ज्याला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात कोणते शक्तिपीठ आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यात श्री अंबाबाई मंदिर, जे महालक्ष्मी मंदिर म्हणून आपण ओळखतो, हे मुख्य शक्तिपीठ आहे. हे भारतातील 51 शक्तिपीठापैकी एक आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत? तर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये पंचगंगा, जी भोगवती, कुंभी, कासारी, तुळशी आणि सरस्वती या 5 नद्याच्या संगमातून तयार होते. तसेच वारणा, दूधगंगा, वेगंगा, घटप्रभा, हिरण्यकेशी आणि मलप्रभा या नद्यांचाही समावेश होतो. आशिया खंडातील पहिली सूतगिरणी कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर आशिया खंडातील पहिली सूतगिरणी म्हणून डेक्कन कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल ही कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी तालुक्यात आहे आणि ही 1962 सुरू झाली आणि भारतातील सहकारी तत्त्वावर चालणारी पहिली सूतगिरणी होती. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन आणि धार्मिक स्थळे कोणती आहेत? तर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन आणि धार्मिक स्थळांमध्ये श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, ज्योतिबा डोंगर, पन्हाळा किल्ला, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस जे शाहू संग्रहालय, कणेरी मठ, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर यांचा समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्याचा RTO कोड किती आहे? तर कोल्हापूर जिल्ह्याचा RTO कोड आहे MH09. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख विद्यापीठ कोणते? तर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख विद्यापीठ आहे शिवाजी विद्यापीठ, जे एक राज्यस्तरीय विद्यापीठ असून येथे अनेक महाविद्यालये संलग्न आहेत. कोल्हापूरचे शाहू महाराज म्हणजेच राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कुठे झाला? तर शाहू महाराजांचा जन्म कागल, कोल्हापूर येथे 26 जून 1874 रोजी झाला. कोल्हापूर जिल्ह्यास कोणती राजधानी म्हणून ओळखले जाते? तर कोल्हापूर जिल्ह्यात ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणती गोष्ट जगप्रसिद्ध आहे जिला कोल्हापुरी म्हणून ओळखले जाते? तर कोल्हापूर जिल्हा हा जगप्रसिद्ध असण्यामागे कोल्हापुरी चप्पल, ज्या हस्तनिर्मित चामड्याच्या चपला आहेत, तसेच शाहू महाराज, खास कोल्हापुरी खाद्यसंस्कृती म्हणजेच मिरची आणि मसालेदार जेवण, कुस्तीगिरांची पंढरी, कुस्ती आणि पैलवान, श्री महालक्ष्मी मंदिर म्हणजेच अंबाबाईचे मंदिर जे दक्षिण काशी म्हणून ओळख, आणि मराठी चित्रपट उद्योगाचे माहेरघर यासारख्या गोष्टी कारणीभूत आहेत, ज्यामुळेच हा जिल्हा कोल्हापुरी म्हणून ओळखला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणता तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो?
तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. कोल्हापूर जिल्ह्यावर आधारित प्रश्न उत्तरांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.